नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे चोराडे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 29 मे 2026 रोजी मान्य आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त बापूशेठ पिसाळ 1555 मित्र परिवार ग्रामस्थ मंडळ चोराडे आयोजित भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी बापूशेठ आहेत, त्याचबरोबर चेअरमन आहेत, बापू ड्रायव्हर आहेत, सोन्या गुरु आहेत, या ठिकाणी फौजी आहेत, मित्र परिवार आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 29 मे दुसरा बैल मैदानाचं. सोन्या नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना 29 मे ला दुसरा बैल मैदान आहे, कसं नियोजन आहे? 29 तारखेचं नियोजन नेहमीप्रमाणेच ह्या फाटीचं आता कुठनं कसं याचं आहे काय याचं आहे सांगायची गरज नाही. 2 वर्ष ह्या फाटीनं धुमाकूळ घातलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आमदार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे मैदान घेतलेलं आहे. आयोजक आहेत बापूशेठ पिसाळ JP 1555 उद्योग समूह बेंगलोर. आणि मैदान हे आपलं दुसरं मैदान आहे. फाटीचा पल्ला दुसऱ्या जे वासरं पाळणार आहेत त्यांच्या हिशोबानं 850 ते 800 फूट आपण पल्ला तो ठेवलेला आहे. बैलगाडी मालकांना काय सांगाल, बक्षीस रूपरेषा आपली कशी आहे? बक्षीस रूपरेषा पहिलं बक्षीस आहे 71,555, 51,555, 31,555, 21,555, 15,555 आणि 7,555. नक्कीच. क्वार्टर फायनल साठी काय असणार आहे? क्वार्टर फायनल सुद्धा आपण ठेवलेला आहे. त्यात प्रत्येकी क्वार्टर फायनलला 2,000 रुपये आणि मानाचे ढाल असं म्हणजे फायनल आणि क्वार्टर फायनल साठी मानाचे ढाले असणार. हो दोन्हीला पण ढाले असणार आहेत. नक्कीच. मित्रांनो, आयोजन नियोजन चोराडे म्हणले की पहिली गोष्ट रितसर आणि पारदर्शक, आणि गाडींची म्हणजे गाडी कमी होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या, इथं बक्षिसात कुठली तफावत नाही. गाडीचा विषय कसा आहे, पहिल्यांदा मैदानाचे आयोजक आहेत स्वतः बैलगाडी मालक. आणि हे मैदान घेत असताना जेवढे इथं येणार आहेत बैलगाडी मालक, जे कमी येऊ द्या जास्त गाड्या येऊ द्या, सर्वांना बक्षीस वरचे 5 रुपये सुद्धा जे 1555 नावाचा ब्रँड असतो त्यातला 5 रुपयाचा जो आकडा आहे शेवटचा तो सुद्धा त्या पॅकेटात भरला जातो. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल, अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमानुसार मैदान संपूर्ण आहे? हे मैदान आपलं पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य, खटाव तालुका आणि जे शासनानं नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचे पालन करूनच मैदान पार पडलं जाणार आहे. नक्कीच. आता इथं सोन्या चालत नाही तरी पण ओळख वशीला पाहुणा मित्र नाही, परिवार इथं वशिला वाजी अधिकृत पहिल्यांदा सांगितलं जातं की इथं वशिलावाल्याने याचंच नाही म्हणून. काय असेल ते मैदान आमचं रितसर असतंय. पहिल्या गटापासून ते शेवटच्या गटापर्यंत कुठं फिल्डिंग वगैरे मैदानाला लागत नाही. बक्षिसात तफावत कधी नसते, कमी देणं जास्त देणं. काय असेल जे बॅनरवर आपण पहिल्यांदाच टाकताना ज्या प्रकारे टाकलेलं असते त्या प्रकारे सगळं बक्षीस दिलं जातं. नक्कीच. बरं, ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगते सोन्या? ऑनलाईन नोंद सर्व झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट की आपली परमिशन ही आता ग्रुपवर पडून जाईल. परमिशन सुद्धा आपल्याला भेटलेली आहे. नक्कीच. बैलगाडी मालकांना सोन्या काय आव्हान कराल ऑनलाईन नोंदणी संदर्भात? आता बघता या मैदानाच्या दिवशी आदल्या दिवशी आपले लॉट प्रत्येक मैदानाचे निघतात. आपले इथलं नियमच आहे की आदल्या दिवशी लॉट 100% निघणार. त्यामुळे जेवढे आहे ते अधिकार नोंद करून घ्या. लॉट काढायच्या अधिकार तुम्ही 1 तास जाग होत आहे तसं काय होऊ नका. अधिकार 4 दिवस मोकळे असतात तेव्हा चिठ्ठी टाकून आपलं आयोजकांना सहकार्य करा. नक्कीच. बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या, आज दिनांक 25 मे 2026 आजपासून दुसरा बैल मैदान चोराडे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. माझी बैलगाडी मालकांनी विनंती आहे 25, 26, 27, 28 येत्या 4 दिवसामध्ये लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. आता मैदानाचं बोलायला एवढं कमी मित्रांनो, कारण इथं मैदान म्हणले की चोराडे पाटी म्हणले की एकतर पहिली गोष्ट इथं पारदर्शकता, दुसरं म्हणजे कमिटीकडून कुठलंही या ठिकाणी बक्षिसात तफावत होत नाही. गाडी कमी जास्त आली इथं बक्षीस पुरेपूर दिले जातात, कुठले काटछाट होत नाहीत. निकाल रितसर संघटनेच्या नियमानुसार जे आहेत ते निकाल दिले जातात. त्यामुळे इथला कुठलीच अडचण येत नाही इथं बैलगाडी मालकांना. या ठिकाणी आपण बघत असाल आता मैदान बरेचसे आहेत. आता हे सुद्धा मैदान प्रत्येक वर्षी असतं मैदान बापूशेठचं. पर्व आपलं हे आता येणारं पर्व एक नाही, 3रं पर्व आहे. हो, गेल्या वर्षी ह्याच मैदानात आम्ही पदरचे 1.5 लाख रुपये घातले. बरोबर. तरी मैदान कॅन्सल नाही, मैदान हे होणार आहे. त्यामुळं काय अडचण नाही. कोणी म्हणायचं नाही की बाबा पैसे कमवाय मैदान वगैरे घेतलेलं आहे, काय असे काय भानगड नाही. नक्कीच. आणि आमच्या गावचा एक नियम आहे की बाबा मैदान घेतलं आणि त्या मैदानाचं कुठंही फॅसिलिटी वगैरे बदनामी वगैरे होत नाही.
कारण की इथं प्रत्येक ही फाटीचं असं वैशिष्ट्य आहे की इथं रान हे बैलगाडी मालकांसाठीच पाडून ठेवलेलं आहे. बरोबर. त्यामुळे ह्याच्यात स्वार्थ कुणाचा नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांनी येऊन सहकार्य करायचं. नक्कीच मित्रांनो, आता फाटी सांगायचं म्हटलं तर फाटी आपल्याला माहिती आहे. कारण फाटी सुसज्ज केली आणि म्हणजे फक्त बैलगाडी शर्यतीसाठीच रान ठेवलंय. आपण बघतोय आता एवढं क्षेत्र पडून कोण माझ्या मते आता चालू सीझनला तरी ठेवणार नाही. कारण बागायती क्षेत्र आता पाणी झालेलं आहे चारी बाजूनं, तरी पण या ठिकाणी एक आवड आहे गावाला. आणि पिसाळ परिवारानं जी कुटुंबांनी जी इथं जागा ठेवली आहे, कुठेतरी बाबा बैलगाडी शर्यतला आपली स्वतःच्या हक्काची जागा असावी, या अनुषंगानं फाटी कायम हीच राहणार आहे. फाटीचा पल्ला किती असणार सोन्या? तसा पल्ला 1000 फूट आहे, पण आपण ज्या पद्धतीनं ओपन मैदान असलं तर 900 फूट, आदत असलं तर 700, 750, 800 फूट असं नियोजन असते. त्या हिशोबाने पल्ला राहणार आहे. दुसऱ्याला किती असेल तरी अंदाजे? 850 फूट. 850 850 फूट पल्ला असणार आहे मित्रांनो दुसरा बैल मैदानला. माझी फक्त बैलगाडी मालकांनी विनंती आहे, कुठल्या आपण बळी न पडता येथे 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता तुम्ही आता या बैलगाडी क्षेत्रात पहिल्यापासून बघत आलाय, सगळे बैल आहेत मालक, तुम्ही स्वतः नाद केलेला आहे, अजून नातात आहे. काय सांगाल बैलगाडी मालकाने 29 तारखेच्या मैदान संदर्भात? 29 तारखेच्या मैदानाला गाडीवानांना एक विनंती करतो की पारंपरिक हा फाटीचा म्हणजे इतिहास आहे की चोराडकरांची फाटी कैलासवासी भिवा गणपती पिसाळ स्टेडियम या फाटी बस नावच आहे आणि नाव बी दिले आणि त्या पद्धतीनं पुढे वाटचाल सुद्धा त्याच पद्धतीने चालू राहिलेली आहे आणि चालू ठेवणार आहे आम्ही. आणि हे आता आमदार केसरी मैदान होतंय ती तिसरं पर्व आहे. बरोबर. आणि गेल्या वेळेला जरी अंगलट आलं असलं तरी बक्षिसात कुठे इकडे तिकडे काय होणार नाही आणि ज्या ठरल्याप्रमाणे बक्षीस जाणार आहे ती. आणि गाडीवानांनी आपलं नेहमीप्रमाणे येऊन गाडी आदल्या दिवशी नोंद करून लॉट आदल्या दिवशी पाडायचं नियोजन करून सहकार्य करावं. लय काय बोलणार नाही मी, पहिल्यापासून ह्या चाकरी बऱ्याच माहिती दिलेल्या त्या, तर त्या पद्धतीने गाडीवानांनी येऊन आपलं सहकार्य करावं. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना जाता पुणे एकदा विनंती आहे, येथे 29 मेला भव्य दिव्य दुसरा बैलाचं मैदान आहे. फक्त माझी विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. कारण शेवटच्या दिवशी ऑनलाईनला बघतोय आपण प्रत्येक मैदानात बैलगाडी मालक, थोडं आपण जर अगोदर सहकार्य केलं तरी लवकर लॉट चालू करता येतील, कमिटीला सोपं जातं आणि आपल्याला याला सोपं जातं. तर माझी पुणे एकदा सर्व बैलगाडी मालकांना चालकांना विनंती, येत्या 29 मेला चोराडे कैलासवासी भिवाअण्णा गणपती पिसाळ स्टेडियम बाणमाळा चोराडे या पट्टीवरती उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. लाईव्ह लॉट या ठिकाणी आपले 28 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार आहेत. मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही, त्यामुळे कुठल्या आपण बळी न पडता लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी बापूसेठ पिसाळ 1555 जेपी उद्योग समूह बँगलोर, मित्र परिवार ग्रामस्थ मंडळ चोराडे यांना सहकार्य करा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.